मित्रांनो, आपण बालपणापासून ऐकतोय की काहीतरी नवीन करा, काही मोठा विचार करा, सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करा. आणि जेव्हा कधी तुम्ही असं काही करायला जाता तर तेच लोक बोलतात, इतकी मोठी स्वप्न बघू नको, इतकं हवं तोडू नको, सेफ्टी शोधा, सॅटिस्फॅक्शन शोधा, थोडक्यात खुश राहा. पण यांना कोण समजवणार की आज त्याची एक छोटी आयडिया उद्यासाठी मोठी क्रांती बनू शकते. आणि आजची पिढी काही सेफ्टी आणि सॅटिस्फॅक्शन शोधत नाहीये, ती धावते आपल्या अम्बिशनच्या मागे. आपल्या नव्या आयडियाने नव्या हिंदुस्थानसाठी नवे रस्ते बनवत आहे. आणि या सगळ्याची सुरुवात कुठून होते? इथेच, भारताचा स्वतःचा स्टार्टअप मंच आयडियाबाज. आयडिया तुमची, पैसे आमचे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या इन्व्हेस्टिंग टायटन्सचं. सगळ्यात आधी येत आहेत रुकम कॅपिटलची फाउंडर, फर्स्ट इन्व्हेस्टर अर्चना जहागीरदार. स्वागत करा अवॉर्ड विनिंग जर्नलिस्ट आणि एंटरप्रेन्योर शी द पीपल आणि गायत्रीची फाउंडर शैली चोपडा सर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया इंदोरहून अमेरिकेपर्यंत बिझनेस पारखी सिरियल इन्व्हेस्टर व्हीसी फ्रॉम वॉशिंग्टन डीसी संदेश शारदांचं. लिबर्टी शूजचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनुपम बन्सल. मित्रांनो, कधी विचार केलाय आपण सगळे इतकी मेहनत का करतो? सगळे आपल्या कामात, कोणी नोकरी करतो, बिझनेस करतोय, कोणी शेतात मेहनत करतोय 2 वेळच्या पोळीसाठी. आणि पूर्ण दिवस मेहनत मशक्कत केल्यानंतर आपल्या आवडीचं जेवण जर नाही मिळालं तर काही करण्याला अर्थ आहे का? चला, आपले पुढचे आयडियाबाज तुम्हाला तुमच्या पसंतीचं जेवण वाढायला येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया यतीन, अमित आणि सुदीपचं. किचन म्हणजे तो फॅमिली ड्रामा जिथे दररोज असतं एक नवीन डिझास्टर. हा स्ट्रगल फक्त यांचा नाही, पूर्ण इंडियाचा डेली सोप आहे. पेशाने कोडिंग निंजा, पण किचन मध्ये एरर 404. मसाला नॉट फाउंड, पूर्ण दिवस लाईफच्या रेस मध्ये धावा. आणि संध्याकाळी व्हॉट्स फॉर डिनर गाईज? जेवण बनवणं अवघड आणि जेवण चूज करणं ते तर त्याहूनही अवघड. आणि बाहेरून ऑर्डर करणं एखाद्या मिस्ट्री बॉक्स पेक्षा कमी नाही. गाईज, सोल्युशन काय आहे? 3 डोकी 1 दुःख, घरचं जेवण. आयडिया कोणत्याही प्रॉब्लेम शिवाय. इंट्रोड्युसिंग नॉश. टायटन्स, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत बर्मीज खाऊ सॉय, व्हेज लखनवी बिर्याणी आणि रबडी. तर तुम्ही तिघं शेफ आहात, तुम्ही बनवलंय हे? टायटन्स, आम्हाला जेवण नाही बनवता येत, पण ज्या सुपर शेफने या सगळ्या डिशेस बनवल्या आहेत आम्ही त्याला आमच्या सोबत घेऊन आलो आहोत. तुम्हाला त्यांना भेटायचं आहे का? हो, नक्कीच. शेफ, प्लीज समोर या. आम्हाला तर शेफ दिसतच नाहीये. कुठे शेफ? हा मायक्रोवेव्ह. टायटन्स, तुम्हाला वाटत असेल की हा मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन आहे, पण हा भारताचा पहिला ऑटोनॉमस रोबोटिक शेफ आहे. कॅन यू गेस हा किती डिशेस बनवू शकतो? 15? नॉश 500 पेक्षा जास्त इंडियन आणि इंटरनॅशनल कुझिन बनवू शकतो. टायटन्स, जर तुम्हाला इंटरनॅशनल खायचं असेल तर पास्ता, फेटुचिनी, खायसोय. डेझर्टमध्ये गाजराचा हलवा, मूग डाळीचा हलवा, खीर, पायसम. आणि घरचं खायचं असेल तर सांबार, दुधीची भाजी, कुरकुरीत भेंडी, पंजाबी कढी, चिकन बिर्याणी, बटर चिकन. पूर्ण लिस्ट सांगितली तर पीच संपून जाईल. घरचं जेवण सगळ्यांचा पहिला प्रेफरन्स असतो, पण घरचं जेवण बनवायला लोकांकडे वेळ कुठे आहे? यासाठी लोक हाऊस हेल्पची मदत घेतात किंवा टिफिन सर्व्हिस लावतात. त्यामुळे एक नवीन चॅलेंज उभं राहतं, व्हरायटीचं चॅलेंज. जर तुम्हाला घरचं खाणं खायचंय तर व्हरायटी मिळणार नाही, आणि व्हरायटी हवी असेल तर घरचं जेवण मिळणार नाही. याच अडचणीला टॅकल करण्यासाठी आम्ही नॉश बनवला.
म्हणजे तुमच्या किचन मध्ये कुणी असा असेल जो तुमच्या एका क्लिकवर तुमचं मनपसंत जेवण बनवू शकेल. जो तुम्हाला तुमच्या टेस्टनुसार रेसिपी चेंज करण्याची चॉईस देईल. जो तुम्हाला संधी देईल तुमचा प्रेशियस टाइम किचन मध्ये नाही तर तुमच्या घरातल्यांबरोबर स्पेंड करायचा. आणि नॉशला प्रत्येक घराचा हिस्सा बनवण्यासाठी आमची अपेक्षा आहे 2 CR ऑन कन्व्हर्टेबल नोट. तर सांगा टायटन्स, तुम्ही आमचे सुपर शेफ नॉश बरोबर हात मिळवणार का? तुम्हा तिघांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या मंचावर. थँक्यू. थँक्यू. तुम्हाला ही आयडिया केव्हा सुचली? मी बँगलोर मध्ये राहतो. मी आणि माझी बायको आम्ही दोघेही काम करतो. तर आमचं हे कॉन्स्टंट चॅलेंज होतं की असा कुक शोधायचा जो आमच्या टेस्टनुसार चांगलं जेवण बनवू शकेल. आम्ही खूप कुक चेंज केले, नवीन आणले, चेंज केले, पण कधीही ते जेवण झालं नाही. तर मी माझ्या बायकोला थोडी हेल्प करायची ट्राय करत होतो किचन मध्ये की जेवण बनवू शकू. तर तेव्हा असं झालं की मी तर युजलेस आहे, तर मी माझी जी स्किल आहे ती यूज करून काही युजफुल बनवू, अशा रीतीने नॉशची आयडिया आली. म्हणजे तुम्ही तुमच्या वाईफला थोडी हेल्प करायचा विचार करून पूर्णच हेल्प करून टाकली आणि आमच्यासारख्या सर्व लोकांच्या लाईफला पण सोपं बरोबर केलंय. आहे. चला, फार चांगलंय. तुम्ही यांच्या प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर एखादी डिश खाऊ घालाल की आधीच खाऊ घालाल? मी विचार करतोय की एकदा डेमो सुरू करूया, कारण तो जेव्हा जेवण बनवत असेल आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊ शकतो. तर आजचं मेन्यू काय आहे? तुमच्यासाठी खूप ऑप्शन्स आहेत. पनीर टिक्का, पनीर टिक्का. ओ बघा. ग्रेट माइंड. हा याचा स्पाइस रॅक आहे. तर यात सगळे जे स्पायसेस आहेत, आपले इंडियन स्पायसेस, ते यात आहेत. त्याचप्रमाणे वॉटर आणि ऑइल तुम्ही भरून ठेवा. तो त्याच्या रेसिपीच्या हिशोबाने स्पायसेस, वॉटर आणि ऑइल जर घे. एखादी रेसिपी तुपाने बनवायची असेल तर मग? तर यात तुपासाठी पण मोड आहे. घी हो मोड आहे. हो, तर तुम्ही ते पण वापरू शकता. अच्छा, आता अच्छा. तुम्हाला सपोज पनीर टिक्का बनवायचा आहे, तुम्ही आधी सिलेक्ट करा डिश. तर आम्ही ही डिश सिलेक्ट केली आहे. तर यात तुम्हाला विचारेल की किती लोकांसाठी तुम्हाला बनवायची आहे. तर मी म्हणेन की 4 लोकांसाठी बनवायची आहे. तर त्यात काय काय इन्ग्रेडियंट्स लागतील तो त्याचे डिस्क्रिप्शन देईल. असेच जसं हे याच्यावर आलं, ह्यामध्ये एक ट्रे आहे ज्यामध्ये आपण सगळे इन्ग्रेडियंट्स ठेवू शकतो. आता आपण पॅन फ्राय पनीर टिक्काचे इन्ग्रेडियंट्स ठेवलेत. पहिल्या स्लॉटमध्ये ग्रीन चिली, जिंजर गार्लिक पेस्ट, मस्टर्ड ऑइल वगैरे ठेवलं जातं. ऑनियन आणि कॅप्सिकम सेकंड मध्ये ठेवले जातात. कसुरी मेथी आणि कर्ड थर्ड मध्ये जातात. आणि चौथ्या आणि 5व्या मध्ये जातं पनीर. 2 स्लॉट मध्ये पनीर यासाठी बोललात कारण तुम्ही 4 लोकांसाठी सिलेक्ट केलंय. बेसिकली शेफचं जितकं नॉलेज आहे पूर्ण यात उतरवलेलं आहे. तर शेफ डिटरमाइन करतो की याला कसं बनवायला हवं, कुठे कोणती गोष्ट टाकायला हवी, आणि त्या हिशोबाने रेसिपी डेव्हलप केलेली आहे. हे पॅन आहे ज्यात तुमचं जेवण बनतं. यात जो स्टरर आहे तो मॅग्नेटिक आहे. तर बस असं लावा, तुम्हाला काही बघायची गरजही नाही. लागला. आता मी स्टार्ट कुकिंगची ऑर्डर दिल्यावर हे मला विचारतंय की पाणी व ऑइलची लेवल योग्य आहे का. आता हे सुरू झालेलं आहे. आता मला काही करायची गरज नाहीये. ते कुक करत राहील, कॅमेरा कॅप्चर करत राहील, आणि आपण आणि याला सगळे- बंद नाही करायचे? गरज नाहीये. जर उघडं असेल तरी चालेल. उघडं असेल तरी चालेल, कारण ते पूर्ण इंडक्शन हिटिंग आहे. आणि जसा हा तुमचा मोबाईल आहे त्यावर तुम्हाला कुकिंग स्टेज पण दिसते. ऑइल तर घेतलंय, जेवण बनतंय. तुम्ही कुठूनही कमांड देऊ शकता. बेसिकली जर तुम्ही बाहेर गेला आहात तुमच्या मुलांना ड्रॉप करायला आणि तुम्ही ट्रे लोड केलेला असेल तर तुम्ही रस्त्यातूनच कुकिंग सुरू करू शकता मोबाईल ऍपच्या थ्रू. ओ वाव. मला हे जाणून घ्यायचंय की जर इंडियन प्लेट पाहिली तर त्यात 2-4 भाज्या, डाळ सगळं काही असतं. तर जर मला 4 ट्रे बनवायचे असतील तर ह्यात काय 4 ट्रे एकत्र लोड होतील की मी बाहेर जाईन तर 4 गोष्टी बनवून तयार मिळतील? सर त्याला काढावंही लागणार आहे. हो, जसं म्हणजे तुम्हाला जर 4 डिशेस हव्या असतील ना तर असे 4 घ्यावे लागतील तुम्हाला. कारण कापायचंय पण तुम्हाला, निवडायचंय पण तुम्हाला, आणि भरायचंय पण तुम्हाला. आम्हाला जरा सांगा की कोणत्या टाईपचे कस्टमर्स हे प्रोडक्ट घेत आहेत. इंडियामध्ये 2 सेट आहेत युजर्सचे. एक आहे फॅमिलीज ज्यांच्याकडे छोटी मुले असतात. सो बेसिकली बिझी मॉम्स आहेत ज्या काम पण करत आहेत आणि ॲट द सेम टाइम त्या संध्याकाळी येऊन कुक पण करत आहेत. त्यांच्यासाठी नॉश एक मेन्स आहे पर्सनलाइज्ड फूड खाण्याचा. कारण तुम्ही या टेस्ट ॲडजस्ट करू शकता, ऑइल व स्पायसेस वगैरे ॲडजस्ट करू शकता. सेकंड आहेत, आम्ही त्यांना म्हणतो फॅमिलीज विथ फ्रॅगमेंटेड फूड हॅबिट्स. तर त्यात काय होतं की हजबंड्स मोस्ट ऑफ द टाइम संध्याकाळी स्विगी किंवा झोमॅटोमध्ये ऑर्डर करतात, पण ॲट द सेम टाइम त्यांना हा गिल्ट आहे की मी बाहेरून खातोय जे की अनहायजेनिक किंवा अनहेल्दी असेल. तर नॉश बरोबर ते ट्रस्टेड इन्ग्रेडियंट्स यूज करतात. ते ऑलिव्ह ऑइल यूज करतात, ते जिंजली ऑइल यूज करतात, ट्रस्टेड पनीर यूज करतात, आणि नॉश ऑटोमॅटिकली कुक करतो. तर हे आमचे 2 सेगमेंट्स आहेत इंडियामध्ये.
आणि आमचे 350 प्लस युजर्स आहेत इंडियामध्ये जे डेली हे यूज करतात आणि US मध्ये पण आम्ही 35 घरांमध्ये या नॉशला पोहोचवलेलं आहे. अच्छा, तुम्हा सगळ्यांची आई काय म्हणाली जेव्हा तुम्ही हे बनवलं? तुमची मम्मी आली तुमच्यासोबत, हो. बोलवा ना त्यांना. मम्मी, જતીને જ્યારે આ આઈડિયા માટે વિચાર્યું અને તમને કહ્યું તો તમને શું વિચાર્યું હતું? તમને શું લાગ્યું હતું? ના જ પાડે કે નથી કરવાનો આ કામ, આપણે નોકરી જ કરવાની છે એમ. આ કામ આપણા નથી એમ. તમે આ નોશમાંથી આ મશીનમાંથી બનેલી વસ્તુ ખાધી હતી? તમને શું લાગ્યું હતું? હા. એકદમ તમારા ટેસ્ટ માટે બનેલી હતી? अरे वा. મેં તો એને શીખવ્યું છે. यांनीच मशीनला शिकवलंय. अरे वा. तर महिन्याला जेवढे मशीन्स विकल्या जात आहेत तुम्ही तुमचा कट घेताय ना? નહીં काय અમારી પાસે જ છે, પછી અમારે એનું હું જરૂર છે. हेच तर असतं मम्मीचं बोलणं यार. त्या म्हणतात सगळं माझं आहे, मुलगाच माझा आहे, तर असून काय पाहिजे यांना. थँक्यू माताजी, तुम्ही इथे आलात. थँक्यू व्हेरी मच. या. तर आता हे डन झालं आहे, तर आम्ही जेवण घेऊन येतो, मग आपण जेवण करता करता बोलू. हो, टेस्टिंग इज बिलिव्हिंग. हा, आय नो यू ऑल्सो वॉन्ट टू टेस्ट. जर उरलं तर तिकडेही पोचू. हा. तुमच्या जेवणाची टेस्ट खरंच खूप चांगली आहे. हे जे I पनीर think आहे the ना, paneer is amazing. इट्स अमेझिंग. आय नो. चला, आधी तुम्ही टेस्ट करा, मग मार्केट डिमांड घेऊया. त्यांना टेस्ट करून घेऊ द्या, मग मार्केट डिमांड घेऊया. म्हणजे 100% मिळेल आपल्याला. सर तुम्ही याच्या 4 गोष्टी बनवलेल्या आहेत तुम्ही. जर मी हे तुमच्या मशीन मध्ये बनवलं तर मला किती वेळ लागेल? रबडीला आम्हाला जवळपास 1 तास लागतो, कारण दुधाला हळूहळू आम्हाला हो, अगदी तेवढाच बरोबर. वेळ लागतो. हो, बिर्याणीमध्ये जवळपास 40 मिनिट्स लागतात. पनीर टिक्का तर तुम्ही पाहिला 10-15 मिनिटात बनतो आणि खावसोईमध्ये माझ्या हिशोबाने 30 मिनिट्स लागतात. याच्यात पोळ्या वगैरे बनतात की नाही? नाही, सर सर, पोळ्यांसाठी यांनी तो रोटी मॅजिक मेकर आहे बॉक्स ना. नाही बनवलाय. अरे मी फक्त विचारतोय, माझा हक्क आहे, हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. चला, आमचे टायटन्स थोडं फूड एन्जॉय करतायत, तोवर आपण मार्केट डिमांड घेऊन टाकूया. कारण की ती पूर्ण प्लेट होती, त्यांनी पूर्ण सफाचट करून टाकली आहे. वोटिंग मीटर्स तुमच्या हातात आहेत. येस किंवा नोचं बटन दाबून सांगा की या प्रोडक्टची तुमच्या हिशोबाने किती मार्केट डिमांड आहे. हो, थँक्यू. 96%. 4%ला एकतर टेस्ट करायला मिळालं नसेल किंवा त्यांना पनीर टिक्का आवडत नसेल. नाही रे, त्यांना रबडी खायला घाला, ते पण इकडे येतील. यातील तुम्हा तिघांची अपेक्षा काय ते आमच्या टायटन्सना एकदा क्लिअर करा. आमची अपेक्षा आहे 2 CR आणि ती कन्व्हर्टेबल नोटवर आहे, ज्यात की दोन्ही आहे. 20% डिस्काउंट पण आहे आणि कॅप पण आहे 192 CR. मला अजूनपर्यंत या मशीनची प्राइस नाही कळली. आम्ही खाण्यातच एवढे बिझी होतो की मी हा प्रश्नच नाही विचारला तुम्हाला. मशीनचं प्राइस इंडियामध्ये आता $75,000 आहे आणि US मध्ये आम्ही $1,200 मध्ये विकतोय आणि ग्रॅज्युअली ती 1,500 मूव्ह होईल. नॉश ऑलरेडी 7 इयर्स ऑफ लाईफसाठी टेस्टेड आहे. जर तुम्ही त्या हिशोबाने पाहिलं राईट, तर महिन्याचे इंडियामध्ये ते 1,000 रुपयांपेक्षा कमी होते, जे की वीकेंडला एका ऑनलाईन ऑर्डरमध्ये कव्हर होतात. एका वेळी तुमची फॅक्टरी किती प्रोडक्ट्स बनवते? ऍक्च्युली आमची जी फॅक्टरी आहे ती कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर थ्रू आहे. तर आता आम्ही जी लाईन लावली आहे ती दर महिन्याला 900 युनिट बनवू शकते, रनिंग 3 शिफ्ट. आता आम्ही एकच शिफ्ट रन करतोय, तर दर महिन्याला आम्ही 300 युनिट बनवतोय. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही पहिलं प्रोडक्शन कधी सुरू केलं आणि USA मध्ये सगळ्यात आधी कधी पाठवलं? ऑगस्ट 24 मध्ये आम्ही पहिली प्रोडक्शन बॅच बनवली होती. तर आमचा जो ऍक्च्युली डेमोएबल प्रोडक्ट आहे तो 21 मध्ये रेडी झाला होता. त्यानंतर आम्हाला वेळ लागला कस्टमर ट्रायल करून त्याचा यूज समजून त्याला ठीक करण्यामध्ये. तर आम्ही 100 ट्रायल केल्या बिफोर प्रोडक्शन.
मग आम्ही प्रोडक्शन सुरू केलं 24 ऑगस्टमध्ये. त्यात आम्ही 100 युनिट बनवले आणि फक्त बँगलोरमध्ये डिप्लॉय केले. वेट केलं की काय प्रॉब्लेम येतोय, काय होतंय, आणि आता आम्ही नेक्स्ट बॅच, कारण आमच्याकडे ऑर्डर्स आधीपासूनच होत्या, तर आता जे बाकी जे कस्टमर्स आहेत त्यांना आम्ही आता डिलिव्हर करत आहोत इंडियामध्ये. आणि US मध्ये 4 महिन्यापूर्वी आम्ही फर्स्ट युनिट पाठवलं होतं. 100 कस्टमर्स अशा प्रोडक्ट बद्दल बरंच काही सांगू शकत असतील. तर या कम्युनिटीजमध्ये काय बोलणं होतं आणि या कम्युनिटीजला तुम्ही एंगेज कसं ठेवता? बिकॉज आफ्टर ऑल हे तुमचे वर्ड ऑफ माउथचे सगळ्यात मोठे अँबॅसेडर्स आहेत. तर आमचे जे सगळे युजर्स आहेत ते एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत आणि त्यामध्ये अच्छा. आम्हाला कंटिन्युअसली फीडबॅक मिळत असतो. आणि आमचं एक पोर्टल पण आहे ज्यावर कोणताही कस्टमर येऊन सजेशन देऊ शकतो आणि बाकी लोक त्याला अपवर्ड करू शकतील, डाऊनवर्ड करू शकतील. तर आमचा एक कंटिन्युअस कस्टमरचा एक कनेक्ट आहे. चला आता तुम्ही यांचं मीठ पण खाल्लंय, मग आता सांगा तुम्ही हात मिळवणार की नाही? आय थिंक एक्सलंट वर्क. पण मी एका कम्पिटिंग प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्टर आहे, अप्लायन्समध्ये. तुम्ही ऐकलं असेल. हो. त्यामुळे मी हात मिळवू शकणार नाही. मी आत्ता याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत कारण हा माझा एरिया ऑफ एक्सपर्टीज नाहीये. हो, पण मी तुम्हाला चॅम्पियन्स नक्कीच बनवू शकते आणि जर शी द पीपल तुमच्यासाठी काही करू शकलं तर यू आर मोर दॅन वेलकम टू रीच आउट टू. डेफिनेटली चालेल आम्हाला. टेक्नॉलॉजी खूप उत्तम आहे आणि रोबोटिक कुकिंग किती लोक त्याला रिअलमध्ये यूज करू शकतील, कारण माझ्यासाठी यूज केस मला कमी वाटत आहे. कदाचित मी चुकीचं असेन. मला वाटतं प्रत्येक जण कुकिंगला एन्जॉय करतात आणि भारतामध्ये मला याची केस नाही समजत आहे. आणि US मार्केट आहे तर संजयजी तुम्ही तुमचं फायनल वर्डिक्ट सांगा. काय वाटतं तुम्हाला? जर तुम्हाला USA मध्ये वॉशिंग्टन DC एरियामध्ये टेस्ट करायचं असेल तर मी तुमच्यासाठी एक ॲव्हेन्यू ओपन करतोय. कारण आता हे अर्ली अडॉप्टर आहे. माझ्या मते एखाद्या NRI ने हे परचेस करणं विथ प्रॉडक्ट मध्ये रिपेअरचे इश्यू जोपर्यंत तो कम्फर्ट लेवल येत नाही आफ्टर यू डुईंग सर्टन युनिट्स, माझ्या मते तुम्ही जर तिथे आलात आणि प्रेझेंटेशन दिलं, त्या प्रेझेंटेशनची व्यवस्था मी करेन इतकं निश्चित. यांची ऑफर ही आहे की ते कदाचित आता इन्व्हेस्ट करत नाहीयेत, पण ते तुम्हाला तिथे बोलून तिथे प्रमोशन करून युज्ड केस पाहू इच्छितात की किती रिक्वायरमेंट आहे, किती मार्केट डिमांड आहे. त्यांनी तिथली मार्केट डिमांड पाहिजे. चला ठीक आहे, आज एकही ऑफर नाही, पण सगळ्यांनी तुमच्या प्रोडक्टची, तुमच्या या इनोव्हेशनची, या टेकची आणि टेस्टची सगळ्यांची पुष्टी केली आणि आयडियाबाजच्या या मंचावरून एवढी मोठी मार्केटिंग झाली की तुम्ही आता हा विचार करा की इतके सगळे ऑर्डर झेलणार कसे. इथे आल्याबद्दल आणि इतकं स्वादिष्ट जेवण खाऊ घातल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. Thank you. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. मला खरंच वाटलं होतं तुम्ही कराल. कुणी एक तर मला वाटलं होतं बझर दाबेल आता. प्रत्येक मला हे बोलायचं आहे की जर आम्ही हे नाही केलं तर याचा अर्थ हे नाहीये की कंपनी मोठी नाही बनणार. जर माझं कॉन्फ्लिक्ट नसतं तर हो, मी हे केलं असतं. ऑडियन्स तुमची पाळी आहे. तुम्हाला आमच्या टायटन्सना जे काही विचारायचंय बिझनेसच्या बाबतीत, स्टार्टअपच्या बाबतीत, हां प्लीज. मी डॉक्टर दीपक गवादे, व्हाईस प्रिन्सिपल SST कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स उल्हासनगर. मला अनुपमजींना प्रश्न विचारायचा आहे की स्टुडंट्समध्ये आंतरप्रेनरशिपचा जो इंटरेस्ट आहे त्याला डेव्हलप करायची गरज का आहे आणि त्याला कसं डेव्हलप करायला हवं? सी, ऑन्ट्रप्रेन्योरशिप देशाच्या प्रगतीसाठी एक फार इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला स्टुडंटला हे पण ट्रेन करायला हवं की ऑन्ट्रप्रेन्योरशिपवर फोकस करा आणि 2-3 वर्ष त्यांनी एखाद्या ऑन्ट्रप्रेन्योर बरोबर काम करावं आणि एक रेलेव्हंट एक्सपिरियन्स, एक बिझनेस आयडियाला कमर्शियल बनवण्यासाठी टाइम द्यायला हवा आणि त्याने खूप शिकायला पण मिळतं आणि खूप मेंटरशिप पण मिळते आपल्याला आणि ते एक सक्सेसफुल आयडिया बनवायला तुमची हेल्प पण करेल. हो, थँक्यू सर. हे म्हणजे इंटर्नशिप सारखंच झालं की आमचं कॉलेज पण तो प्लॅटफॉर्म स्टुडंट्सना देतो की ॲक्च्युअल बिझनेसमध्ये जाऊन ते आपली आयडिया तिथं शिकू शकतील. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. आणि मी सगळ्या स्टुडंट्सना इन्व्हाइट करू इच्छितो की जर ते फुटवेअर फॅक्टरीच्या आत कधी येऊन आमच्याबरोबर कोलॅबोरेट करण्यास इच्छुक असतील तर आयडियाबाज मंचाच्या तर्फे मी त्या सगळ्यांना इन्व्हिटेशन थँक्यू देतो. व्हेरी मच सर. थँक्यू.